से क्या जानकारी है? देखिए, पूरी तरीके से जश्न का माहौल है भगवंत मान संगरूर में। और जाहिर सी बात है, जब इनकी पार्टी निर्णायक बढ़त की ओर दिख रही है, रुझानों में इनको स्पष्ट बहुमत मिलता हुआ दिखाई दे रहा है, चाहे वह निजी चैनलों के जो सर्वेक्षण है, हमारे सर्वेक्षण है वो, या फिर इलेक्शन कमीशन की जो वेबसाइट है उस पर भी बहुत ही इनको उत्साहवर्धक रुझान के सामने आ रहा है। तो जश्न का माहौल यहाँ पर दिखना शुरू हो गया है। और अब हम ये उम्मीद कर सकते किसी भी वक्त भगवंत मान आएंगे और बोलेंगे यहाँ पर। जी, तो फिलहाल पंजाब में पूरी तरह से आपकी सत्ता होगी, और जैसे कि पहले आपने डिक्लेयर किया था भगवंत सिंह मान सीएम होंगे अगर पंजाब में आपकी सत्ता आती है, तो क्या? बिल्कुल, इसमें कोई शक नहीं है, क्योंकि आम आदमी पार्टी ने जो अपना सीएम का चेहरा घोषित किया था, तो मुख्यमंत्री तो भगवंत मान ही होंगे और जो उनके सदस्य होंगे वो भी जल्दी अनाउंस कर दी जाएंगे। लेकिन देखिए, सबसे बड़ी जो जीत है चुनाव आज, देखिए अभी जो ताजा खबर ये कि इलेक्शन कमीशन जो ट्रेंड्स हैं उसके मुताबिक भी आप सबसे आगे और आप बहुमत के पास है। बहुत बड़ी खबर है ये। और ये एक आम आदमी जी, आपकी कल से कई सारे लोगों से बात हुई होगी, कल से कई सारे लोगों से आप मिले होंगे। ये जो खलिस्तान का और बाकी जो मुद्दा आया था, तो क्या लोगों ने पूरी तरह से इसको नकार दिया? देखिए, कांग्रेस और जो कि रूलिंग पार्टी थी, किसान आंदोलन की वजह से उम्मीद कर रही थी कि उसको कुछ फायदा मिलेगा, क्योंकि सत्ताधारी केंद्र में पार्टी बीजेपी अकाली दल से लोगों का गुस्सा था। लेकिन अंदरूनी कलह इतनी ज्यादा थी कि संगठन पे बहुत ज्यादा प्रतिकूल प्रभाव पड़ा। और नतीजा आज हमारे और आपके सामने है कि सैकड़ा 100 सीटों के पास आ रही, बहुत बड़ा दो तिहाई क्या हम ये कह सकते हैं 3/4 बहुमत के साथ आप यहाँ पर आने वाली है। बिल्कुल, बहुत बहुत शुक्रिया, आपने पूरी जानकारी दी। पंजाब मध्ये जबरदस्त अशी सत्ता परिवर्तन झालेलं आहे। आम आदमी पक्षानं आधी दिल्लीमध्ये झाडू चालवला, भाजप आणि काँग्रेस दोघांचाही सफाया केला, आता ते पंजाबमध्ये आले, काँग्रेसचा सफाया केला, बाकीच्यांचा सफाया केला आणि झाडूची जादू चालली। आता आपण जाणार आहोत, आपल्या सोबत असणार आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि तुषार त्यांच्या सोबत आहेत। तुषार, चंद्रकांत दादांना थेट सवाल विचारा, इकडे तिकडे काही नाही। 10 तारीख आली, कधी होणार जादू, काय होणार आहे? डेडलाईन आली आता दादांची। अर्थात दादांनी सांगितल्याप्रमाणे डेडलाईन आलेली आहे। आपण थेट दादांशी त्या संदर्भातला संवाद साधणार आहोत। दादा, काय सांगाल, जी देशाची सेमीफायनल म्हणून ओळखली जाते त्या सेमीफायनलमध्ये तुम्ही एक हाती सत्ता मिळवताना पाहायला मिळतात। यूपीमध्ये तुम्ही आघाडीवरती आहात, जवळपास तुम्ही सत्ता त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे। गोव्यामध्ये तुमची सत्ता येते, उत्तराखंड असेल, मणिपूर असेल। सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ज्या चंद्रकांत दादांनी राज्याला सांगितलं होतं 10 मार्च नंतर राज्यामध्ये सत्ता येणार, काय होईल आता? मला असं वाटतं की आज त्या प्रश्नावर नको इतकं आनंददायी वातावरण आहे। फक्त एक समजदार राजकीय नेता म्हणून मला असं वाटतं की 11 वाजता हे सगळं चित्र स्पष्ट होईल। हे खरंच आहे की जवळजवळ ट्रेंड क्लिअर झाला आहे की 4 राज्यामध्ये बीजेपी सरकार बनते आहे। पंजाबमधली परिस्थिती वेगळी आहे आणि तिथे आप काँग्रेस असं घासेल असं वाटलं, आप वन वे चाललाय। एक त्यातल्यात बरी बाब अशी की संजय राऊतांना हे म्हणायला वाव नाही की ईव्हीएम, तर कारण मग ईव्हीएम असेल तर पंजाबमध्ये काय झालं, मग ईव्हीएमची जादू पंजाबमध्ये पण व्हायला पाहिजे होती। तर ईव्हीएम वगैरे काही नसतं, बरं आता तर ईव्हीएममध्ये वोटिंग झाल्यानंतर आपण कोणाला मतदान केलं आहे याची चिठ्ठी पण पडते, त्याच्या चिठ्ठ्या पण मोजल्या जातात, त्या चिठ्ठ्या टॅली होतात आणि त्यामुळे 11 वाजता चित्र स्पष्ट होईल। माननीय नरेंद्र मोदीजींची एका अर्थाने ही जादू आहे आणि ती जादू ही नॉर्मल जादू नाही आहे, तर कामाची जादू आहे। उत्तर प्रदेशमध्ये तर मी अनेकांना काम देणार आहे की जाऊन तुम्ही महिलांचा सर्वे करा, घरामध्ये पुरुषांनी एसपीला मतदान केलं असेल पण महिलांनी बीजेपीला मतदान केलं, कारण 4 ज्या मेजर गोष्टी महिलेला लागतात, तिला लागतं गॅस, तिला लागतो टॉयलेट, तिला लागते वीज आणि तिला लागतं पाणी। हे 4ही प्रश्न मोदीजीने आणि योगीजीने संपवून टाकले। तिला लागतं सुरक्षितता। आज यूपीमधली मुलगी, महिला अतिशय बिनधास्त उशिरा पण क्लासला जाऊ शकते, कामाला जाऊ शकते आणि त्यामुळे आता हे चित्र बिहारमध्येही दिसलं
की मुस्लिम महिलांनी आपल्या नवऱ्याने सांगितलं आपको किसका मतदान करना है करो, हम तो बीजेपी, हम तो मोदी, ते बीजेपीपेक्षा मोदी म्हणतात. स्वाभाविक आहे, कारण मोदींनी 14 पासून हे सगळे चमत्कार घडवायला सुरुवात केली. त्यामुळे बिहारमध्ये सुद्धा मुस्लिम महिलांनी रांगेने मोदींना मतदान केलं. उत्तर प्रदेशमध्ये महिलांनी रांगेने बीजेपीला मतदान केलं असेल. म्हणजे दादा, महिलांनी उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपला मतदान केलं म्हणून भाजपची सत्ता आपल्याला बसताना पाहायला मिळत आहे का? 100%. म्हणजे पुरुषांनी केलं नाही असं माझं म्हणणंच नाहीये, परंतु जी भीती निर्माण झाली होती की सपा खूप पुढे जाईल, अल्पसंख्याकांची मतं, माझं असं म्हणणं आहे की अल्पसंख्याकांमधलं युपी मधलं सुद्धा महिलांचं मतदान हे बीजेपीलाच झालं असेल, मोदीलाच झालं असेल. दादा, सगळ्यात महत्वाची या 5 राज्यांपैकी निवडणूक होती, ती अर्थात गोव्याची निवडणूक होती. गोव्याच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने खूप मोठी ताकद लावली होती. संजय राऊत महिनाभर त्या ठिकाणी तळ ठोकून होते. आदित्य ठाकरेंना स्टार प्रचारक केलं होतं. मात्र गोव्यामध्ये शिवसेनेला एकही खातं उघडता नाही आलंय. आज इतक्या चांगल्या वातावरणामध्ये टीका करायला नको, उद्या बघूया. पण मी वारंवार हे म्हणत होतो की गोव्यामध्ये जर तुम्हाला 17ला सगळा गोवा मिळून 742 वगैरे मतं पडली तर तुम्ही कशाच्या आधारे हे सगळे दावे करताय? आणि त्यामुळे आज बोलायला नको, परंतु संजय राऊतांनी आता विचार केला पाहिजे की बा हळूहळू नाही तर मग काय होईल की खूप आताच झालंय घरा पूछो सर आज आहे 5 राज्याचं कसं बघतात गोवा आणि देखिए काउंटिंग में देख रहा था, मतगणना जारी है, अभी अभी शुरू हो गया. वो पोस्टल बैलेट पर मत जाना. 2 बजे तक पूरा चित्र स्पष्ट हो जाएगा. लेकिन पंजाब में मैं देख रहा था आप आगे चल रही है, उत्तराखंड में टक्कर चल रही है, गोवा में स्थिति अभी तक स्पष्ट नहीं हुई है, उत्तर प्रदेश में भारतीय जनता पार्टी आगे चल रही है. ये सब आगे पीछे चलता रहेगा. 2-3 बजे तक छोटे छोटे राज्यों का तो रिजल्ट आ जाएंगे, लेकिन गोवा और पंजाब के लिए अभी कोई अनुमान लगाना मुझे ठीक नहीं लगता है. लेकिन मुझे विश्वास है कि जरूर अखिलेश यादव और उनका अलायंस बहुत तगड़ी टक्कर उत्तर प्रदेश में दे रहा है. 3 बजे के बाद हम उसके बारे में विस्तार से बात करेंगे. सर गोवा में अगर देखा जाए तो पूरी तरह से अगर देखा जाए कि आगे काफी कांग्रेस चल रही है और कहीं ना कहीं तृणमूल के भी अच्छे नहीं हो रहा है. इसलिए तो मैंने कहा ना कि अभी ये समय नहीं, अभी तो काउंटिंग मतगणना शुरू हुई है. अभी पोस्टल बैलेट के ऊपर जो होता है उसका ऊपर थोड़ा सा हमको संयम से बात करनी चाहिए पोस्टल बैलेट के ऊपर. लेकिन अभी 20-20 राउंड होते हैं, खास करके उत्तर प्रदेश में. बिहार में क्या हो गया आपने देखा होगा. पंजाब की बात में यही कहूंगा कि अब तक पंजाब में भी कोई स्थिति स्पष्ट नहीं है. उत्तर प्रदेश इतना बड़ा राज्य है, पूरे नतीजे आने तक कल सुबह का समय आ जाएगा. हाँ, उत्तराखंड, मणिपुर, गोवा में 2 बजे तक स्थिति स्पष्ट हो जाएगी. लेकिन जो मैं देख रहा हूँ गोवा में किसी को बहुमत नहीं मिल रहा है मेरे हिसाब से. मणिपुर में बीजेपी आगे चल रही है, लेकिन कांग्रेस भी उसके आगे पीछे हो रहा है. और उत्तर प्रदेश में अखिलेश यादव के नेतृत्व में जो गठबंधन बना है वो अच्छा टक्कर दे रहा है. बहुत ठीक है, योगी जी आगे चल रहे, योगी तो आगे जाना ही था. लेकिन इतने पीछे से लड़ाई शुरू करने के बाद भी अखिलेश जी अच्छी टक्कर दे रहे हैं. सर मराठी में कहीं भी गोवा में खिचड़ी बनेगी, आपने ये बात की? खिचड़ी बहुत जगह बन सकती है, सिर्फ गोवा की बात नहीं. एक खिचड़ी की बात अगर कहे तो और भी 1-2 राज्यों में खिचड़ी पक सकती है. नाही, गोव्यासह संपूर्ण मी देशाचं सांगताना की आत्ताच कुठे मतमोजणीला प्रत्यक्ष सुरुवात झाली. पोस्टाद्वारे जी मतं येतात त्याच्यावरती कल कळत नाही, त्याला पोस्टल बॅलेट म्हणतो. ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून जे आता मतमोजणी सुरू झाली त्याला अजून 2 तास लागतील फक्त त्यांचा कल कळण्यासाठी. आणि उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यामध्ये जिथे मतदारसंघ मोठे आहेत आणि मतदान जास्त आहे तिथे 5 वाजेपर्यंतच आपल्याला स्पष्ट चित्र आपल्याला कळेल. 5 वाजेपर्यंत
बाकी लहान राज्यातले निकाल गोवा असेल, मणिपूर असेल, उत्तराखंड असेल, ते 2 वाजेपर्यंत स्पष्ट होतील निकाल. आणि मला असं वाटतं की उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालचं गठबंधन आहे ते चांगली टक्कर देते आणि निकाल यायला अद्याप वेळ आहे. सर, एक गोव्या संदर्भातलाच प्रश्न आहे. मोठ्या प्रमाणात तुम्ही देखील तयारी केली होती, तिथे जागा देखील लढवल्या होत्या. मात्र आतापर्यंत जे मतदान दिसतं आहे त्यात प्रामुख्यानं नोटाला अधिक मतं पडलेली दिसत आहेत आपल्याला. पाहू ना, आता अजून मतमोजणी व्हायची आहे ना, पूर्ण झाली आहे कुठे. जेव्हा संपूर्ण निकाल येतील तेव्हा आम्ही पाहू ना काय होत आहे ते. लोकांना नोटाला का मतं द्यावीशी वाटत आहेत हा सगळ्याच राजकीय पक्षांनी विचार करावा. गोव्यात शिवसेना खातं उघडेल सर? आम्ही पूर्ण काम केलं होतं. आमच्या लोकांनी मेहनत केली होती, मणिपूरलाही मेहनत केली होती. आमचे अनेक खासदार जाऊन बसले होते. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये आम्ही स्वतः खूप चांगलं काम केलं. आमच्या लोकांनी, आदित्य ठाकरे स्वतः आले होते, गोव्यात आले होते. ही सुरुवात आहे आमच्या पक्षाची महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याची. कोणताही हा प्रमुख पक्ष राज्याबाहेर जाताना त्यांना पहिल्यांदा संघर्ष धडपड करावी लागते. तशी आम्ही केलेली आहे. आणि भविष्यामध्ये आता आम्ही लोकसभा लढू म्हटलं ना, आम्ही थांबणार नाही. ही सुरुवात केलेली आहे पक्ष बाहेर नेण्याचं आणि ही सुरुवात आम्ही पुढे नेत राहू. सर, गोव्याचे जे मुख्यमंत्री आहेत ते आता पिछाडीवर दिसत आहेत. म्हणजे खुद्द मुख्यमंत्रीच हे पिछाडीवर आहेत. असं आहे की मी अजूनही म्हणतो की साखळी मतदारसंघातलं चित्र हे अस्पष्ट शेवटपर्यंत होतं. प्रमोद सावंत यांच्याविषयी नाराजी होती. तिथे आमचा उमेदवार सुद्धा लढतोय. आदित्य ठाकरे यांची सभा तिकडे आम्ही घेतली. पण तरीही साधारण 2 वाजल्याशिवाय याच्यावरती मत व्यक्त करणं योग्य नाही. उगाच आता फटाके फोडायचे, ढोल वाजवायचे, घोषणा द्यायच्या, याला काय अर्थ. सर, पिछली बार गोवा में जो हुआ हम सबने देखा था, इस बार नहीं होगा. आपने भी अभी कल कहा ही खिचड़ी बनेगी सर, आप कह रहे हैं. नहीं, देखिए कल ही मेरी चिदम्बरम साहब से बात 2-3 बार हो गई है. चिदम्बरम साहब का फ़ोन आया था, वो वहाँ बैठे हैं पी चिदम्बरम जी, और भी नेता बैठे. चिदम्बरम साहब से मेरी कल विस्तार से बात हुई है और हम सब उनके साथ हैं. उनको जो मदद लगेगी महाराष्ट्र से वो हम दे देंगे. सर, यहाँ लोगों ने जातिवादी आक्रमण बेरोजगार और पुलिस लक्ष्य दिले. ये तो अभी देख लेंगे लोग क्या ऐसे वोट करते हैं. त्यामुळे संजय राऊत यांचं असं म्हणणं आहे की गोव्यात आम्ही मेहनत केली होती. पाहुयात पूर्ण निकाल लागेल त्यावेळेला कळेल. पण गोव्याचे मुख्यमंत्री पिछाडीवर आहेत आणि उत्तर प्रदेशातही त्यांनी म्हटलं की योगी आदित्यनाथ पुढे राहणार हे स्पष्ट होतं. पण पंजाबमध्ये आप बाजी मारतंय म्हणजेच पंतप्रधानांच्याबद्दल आणि केंद्र सरकारबद्दल नाराजी आहे हे देखील संजय राऊत यांनी अधोरेखित केलं. निश्चितच. आणि आता या घडीला जवळपास आपल्याकडे 2 तास होत आलेले आहेत मतमोजणीला सुरुवात होऊन. 2 तासामध्ये 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे जे कल हाती येत आहेत त्यानुसार उत्तर प्रदेशमध्ये योगी राज पुन्हा एकदा येणार. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसतंय. तिकडे गोव्यामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर आहे. पंजाबमध्ये आपनं जोरदार मुसंडी मारली आहे. तर उत्तराखंडमध्ये आश्चर्यकारकरित्या भाजपनं मुसंडी मारताना दिसतंय. भाजप, काँग्रेसला खूप आशा होती आणि मणिपूरमध्ये भाजप सत्तेच्या जवळ पोहोचलेला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश आणि इकडे गोव्यात सुद्धा भाजपची स्थिती चांगली आहे. त्यामुळे 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकांमधून भाजपसाठी चांगले संकेत मिळत आहेत, सकारात्मक संकेत मिळत आहेत. तर विरोधकांची मात्र चिंता वाढवणारे हे निकाल म्हणावे लागतील, विशेषतः काँग्रेससाठी. कारण काँग्रेसला आशा होती की उत्तराखंडमध्ये ते सत्तेत येतील. त्यांची एक हाती सत्ता पंजाबमधली त्यांच्या हातून जाती आहे. जिथं त्यांनी खूप शक्ती लावली त्या उत्तर प्रदेशमध्ये त्यांना फारसं काही हाती लागलेलं नाहीये आणि संघर्ष करावा लागतोय सत्ता मिळवण्यासाठी गोव्यामध्ये. या सगळ्या परिस्थितीत आपल्या सोबत बोलण्यासाठी किशोर तिवारी आहेत. आपण थेट किशोर तिवारी यांच्याकडे जातोय. किशोर तिवारीजी, भाजपला कमकुवत करण्याचा 25 वर्ष तुमचा मित्र राहिलेल्या या पक्षाला कमकुवत करण्याचा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत मिळून प्रयत्न केला खरा, पण तुमचा हा विरोधक कधी काळी तुमचा मित्र राहिलेला तो कमकुवत होताना दिसत नाहीये, अधिक शक्तिशाली होताना दिसतोय. मोदींची जादू कायम आहे हे दिसतंय.
आता 20 राऊंड बाकी आहे आणि हा. शेवटी तुम्हाला कळेल की मोदीचा ग्राफ हा कमी होत चाललाय. मी मोदीजींच्या विरुद्ध बोलत नाही, कारण एक सगळ्यात चांगलं सोशल इंजिनिअरिंग आणि जातीचं समीकरण यावेळेस अखिलेश यादव यांनी साधलं होतं आणि जातीच्या समीकरणानंतर सुद्धा जर मोदी आपल्या योगी सत्तेवर येत असतील तर लोक कल्याणकारी राज्यासाठी लोक हा. मतदान करतात आणि सबसिडी कल्चर आलाय. इंदिराजींचे दिवस पुन्हा येत आहेत असं दिसेल, पण ते मोदीच्या माध्यमातून. तसंच मला जो पॅटर्न दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी चालवला त्याच्यासाठी त्याला बंपर मतदान होतोय. हा. तर एक राजकारणात जे सचिन सावंत झालं, मी झालं, हे आम्ही कार्यकर्ते लोक आहोत. आम्हाला सुद्धा विकासाच्या नावावर पैसे लुटणं आणि हे ते त्याच्यात काही पडलेलं नाही. लोक कल्याणकारी योजना चांगल्या रीतीने लागू झाल्या पाहिजे. हा. याच्यासाठी जर लोक मतदान करत असतील तर त्याचं स्वागत करायला पाहिजे. बर, मात्र मोदीजींची मार्जिन ही ट्रिमंडस कमी होत आहे, हे तुम्हाला दिवसाच्या आखऱ्यापर्यंत कळेल. ठीक आहे. मात्र नाही, आम्ही ती जर मार्जिन कमी झाली तर मला वाटतं आजच्या दिवसासाठीचं तुमच्यासाठीचं आनंद व्यक्त करण्यासाठीचं एक चांगलं कारण ठरू शकतं तुम्हाला, की मोदींची चला मार्जिन तरी कमी होतीये. आपण त्यांना पराभूत करू शकलो नाही तर ठीक आहे, पण मार्जिन कमी होतीये. हा दिलासा निश्चितपणे तुम्हाला मिळेल अशी आशा आहे. आपण बघू, तुम्ही सोबत राहाच, कारण आपल्याला त्याच्याबद्दल बोलायचं, बघू काय काय होतंय. पण आपल्यासोबत काही मान्यवर पाहुणे जोडले गेलेले आहेत आता. मिलिंद सर, आपल्यासोबत वेगवेगळे मान्यवर जोडले गेले, त्या सगळ्यांचं आपण आपल्या चर्चेमध्ये स्वागत करूयात. राजू वाघमारे आपल्यासोबत राजू जोडले गेलेले वाघमारे आहेत. काँग्रेसचे नेते जोडले गेलेत. गजानन निमदेव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि माधव भंडारी आपल्यासोबत जोडले गेलेत, तरुण भारतचे. आपल्या सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात आधी प्रश्न राजू वाघमारे यांना. राजू वाघमारेजी, महाराष्ट्रातली स्थिती काय आहे त्याच्याकडे आपण नंतर येऊ, पण उत्तर प्रदेशातली स्थिती तुमच्याकरता चांगली नाहीये. पंजाब सारखं एक हाती असलेलं राज्य तुमच्याकडनं जाताना दिसतंय. काय प्रतिक्रिया आहे तुमची? नाही, तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. प्रियंका गांधीजींच्या सभांना आणि रॅलीला ज्या पद्धतीची उत्स्फूर्त गर्दी आपण बघत होतो आणि ती गर्दी अगदी उत्स्फूर्त होती, पण त्याला मतांमध्ये कन्वर्ट आम्ही करू शकलो नाही, हे तेवढंच खरं आहे. त्याच्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने लोक एकत्र येत होते आणि आमच्या पाठीमागे उभे राहत होते, त्यांना मतामध्ये का कन्वर्ट करू शकलो नाही हे पडलेलं कोड आहे. तर ते सोडवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. पंजाबमध्ये जे घडलं, जे सत्तांतर जे घडलं आणि अमरिंदर सिंगना काढून आम्ही चैनीजींना जे मुख्यमंत्री पद दिलं, तो जो पिरियड होता तो पिरियड खूप निवडणुकीच्या जवळ असल्यामुळे आणि त्यानंतरच्या झालेल्या वादामुळे कदाचित पंजाबच्या जनतेने आम्हाला नाकारलं असावं. कारण ज्या पद्धतीने त्या गोष्टी हाताळण्यात आल्या असं जनतेला वाटलं, कारण जनतेची प्रतिक्रिया त्या पद्धतीची आहे. कारण त्याच्या अगोदर आप एवढी बाजी घेईल असं कुठेच नव्हतं, जोपर्यंत सगळ्या गोष्टी चालू म्हणजे त्या पद्धतीने व्यवस्थित चालू होत्या. पण शेवटच्या त्या 110 दिवसाचा काळ म्हणजे एक 3-4 महिन्याचा जो काळ आहे, त्या काळामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामुळे कदाचित पंजाबचा मतदार हा काँग्रेसवर नाराज झाला राजू वाघमारे असावा. सर, माधव भंडारी सरांच्याकडे जाण्यापूर्वी एक प्रश्न तुम्हाला, आणि तो अशा करता तुम्हाला की काही काळापूर्वीपर्यंत असं म्हटलं जायचं, वाजपेयींच्या काळात भाजपचे नेते असं म्हणायचं की त्यांचं भाषण ऐकायला येतात, मत द्यायला नाही. काँग्रेसचं आता असं झालंय की प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांना बघायला आणि ऐकायला येतात लोक, पण मत देत नाहीत. नाही, असं काही झालेलं नाही आणि ते काय प्रत्येक एका इलेक्शनवर आपण असं काही म्हणू शकत नाही. असं पण उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये आमचं स्थान जे होतं ते आमच्याकडे तेवढ्या पद्धतीच्या जागा नव्हत्या म्हणा किंवा त्या पद्धतीचं स्थान नव्हतं. त्याच्यामुळे असं काही बदल एकदम असा झालाय आणि आता सगळीकडे त्याच पद्धतीने गोष्टी होत आहेत अशातला भाग नाही. पण मी सांगितलं की ज्या पद्धतीने प्रियंकाजींच्या रॅलींना आणि सभांना गर्दी होत होत्या, दुर्दैवाने त्याचं रूपांतर आम्ही मतात करू शकलो नाही. पण
जी फॅक्ट आहे ती तर आपल्याला स्वीकारावी लागेल, पण त्याचा अर्थ की सगळीकडे अशा पद्धतीने काही गोष्टी झाल्या असं आणि नाही. बर, सगळीकडे अशा पद्धतीने गोष्टी होतील अशातला काही भाग नाही. ठीक आहे. मला माधव भंडारी सरांना बोलायचं आहे. खरं तर सर खूप दिवसानंतर तुम्हाला भेटतोय. तुम्ही आलायत. खूप स्वागत तुमचं. धन्यवाद. आज उत्तर प्रदेशमध्ये जे चित्र दिसतंय, निश्चितपणे तुमच्या जागा कमी झालेल्या आहे. उत्तराखंडमध्ये तुम्ही सत्तेत येताय, मणिपूरमध्ये सत्तेत येताय, गोव्यामध्ये सुद्धा तुम्हाला अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसेल असं म्हटलं जात होतं, पण तितका काही फटका बसताना दिसत नाहीये. ही सगळी स्थिती पाहता ज्या फॉर्म्युल्यावर 2014 पासून तुम्ही काम करताय आणि राजकारणातली प्रयोगशाळा म्हणून ज्या उत्तर प्रदेशमध्ये बघितलं गेलं, तिथं जो फॉर्म्युला तुम्ही वापरला, या फॉर्म्युलाला यश मिळतंय हे बघताना पुढच्या काळात तुमचं हिंदुत्व हे अधिक प्रखर होईल असा संदेश आहे का आजच्या या निकालातून? आजच्या निकालांचा स्पष्ट अर्थ असा आहे की जनतेला लोककल्याणकारी राज्य आणि विकासावरती भर देणारं राज्य पाहिजे. लोकांना जातींच्या समीकरणाशी काही देणं घेणं नाही. लोकांना फुकट वाटप केलेल्या गोष्टींचं सुद्धा काही महत्व नाहीये. लोकांना विकास हवाय, खऱ्या अर्थाने विकास हवा. आणि ज्या पद्धतीने विकासाचा मुद्दा आम्ही 2014च्या आधीपासून लावून धरला आणि 2014 मध्ये सत्ता मिळाल्यानंतर आम्हाला जिथे जिथे सत्ता मिळाली केंद्रात आणि राज्यांमध्ये, त्या ठिकाणी आमच्या सरकारांनी विकासाला चालना दिलेली लोकांना अनुभवाला आलं. उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा जो बदल घडतो तो खाली जमिनीवर बदल घडताना दिसला आणि त्याचा परिणाम म्हणून जनता मत देते. एका अर्थाने 2014 पासून भारतातल्या जनतेने घेतलेलं हे वेगळं वळण आहे राजकारणातलं. आणि खरं तर सगळ्या राजकीय पक्षांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे की जनता विकासाच्या मुद्द्यावर, जनता ऐहिक मुद्द्यांवरती मतदान करते. जनता भावनिक मुद्द्यांवर मतदान करत नाहीये. हे लक्षात घेऊन या सगळ्या पण मग असं का होतं की प्रचारामध्ये सगळे भावनिक मुद्देच का आले ह्याच्या सगळ्या प्रचाराच्या दरम्यान? अगदी सांगायचं झालं तर सायकल बम आला, आतंकवादी आले, जिन्ना आला, पाकिस्तान आले, हे सगळे जे मुद्दे होते, हिजाब आला, हिजाब आला, हे सगळे मुद्दे होते. हे मुद्दे कुठे विकासाच्या संदर्भातले होते? नाही, हे सगळे मुद्दे काही केवळ भावनांचे मुद्दे नाहीत. तुम्ही ज्या आतंकवादी हल्ल्यांचा उल्लेख केला, आतंकवादी हल्ल्यांमध्ये भारतामध्ये काही हजार माणसं गेली. हा काय फक्त भावनेचा विषय आहे का? आणि 2014 नंतर आतापर्यंत 8 वर्षामध्ये भारतातल्या एकाही नागरी ठिकाणावर तर आतंकवादी हल्ला झाला नाही. एकही सर्वसामान्य माणूस आतंकवादी हल्ल्यामध्ये मारला गेला नाही. हा भावनेचा मुद्दा आहे का? भावनेचे मुद्दे कोणते? भावनेचे मुद्दे वेगळे आहेत. आणि भावनेच्या मुद्द्यांना तुम्ही जर आमच्या प्रचारामधले सगळे आमच्या नेत्यांची भाषणं काढून बघितलीत तर त्याच्यामध्ये समजा 1 तासाचं भाषण असेल तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांना स्थान दिलंय. पण कसं आहे, प्रसार माध्यमांची सुद्धा स्वतःची एक भूमिका आहे. त्यांना विकासाबद्दल बोलायचं नाही, त्यांना ऐहिक मुद्द्यांबद्दल बोलायचं नाही, त्यांना बदललेली वाराणसी, बदललेलं लखनौ, बदललेलं ग्रामीण भागातला भाग हे दाखवायचं नाहीये. कारण ते सकारात्मक आहे. आणि मग तुमच्या पत्रकारितेमध्ये मी याच्याशी सहमत नाही. कारण माध्यमांनी बदललेलं ज्या गोष्टी आहेत त्या दाखवलेला, बदललेला पूर्वांचल दाखवला, बदललेला हायवे सुद्धा दाखवला. त्यामुळे हे काही सर्वस्वी खरं नाही की माध्यमांनी दाखवले नाही. माध्यमांनी विकासाच्या गोष्टीही सांगितल्या. पण जेव्हा 2 नेते आपापल्या पक्षाच्या मंचावरनं भाषण करतात तेव्हा ते भाषण वैयक्तिक स्तरावर जातं, तेव्हा ते भाषण भावनिक मुद्द्यांवर जातं आणि त्याला धार जास्त येते. विकासाचे मुद्दे मांडले गेले असतील हे विचारायचं होतं विलास. आणि दुसरं आणखीन एक आहे, जो राम को लाए है हम उसको लाएंगे. म्हणजे राम, राष्ट्र आणि रेशन या सगळ्याचं कॉम्बिनेशन तुम्ही केलं. एक मसाला सिनेमा असतो, त्या सिनेमामध्ये सगळं काही असतं. अगदी तशा प्रकारे भावनात्मक मुद्दे होते, राष्ट्राचे मुद्दे होते, त्यानंतर बुलडोजर होता, रस्ते होते, हायवे होते. हे सगळ्याचं एक कॉम्बिनेशन करून तुम्ही पॅकेज दिलं होतं लोकांना. नाही, पण विलास, मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी जरूर देतो, पण त्याच्या आधी एक साधा प्रश्न विचारायचा आहे की हा सगळा आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग नाहीये का? आहे ना, नक्की आहे. पण तो फॉर्म्युला सापडलीये का तुम्हाला? नाही, म्हणून म्हटलं की हा जर आपला रोजच्या आयुष्याचा भाग असेल तर जे रोजच्या आयुष्यामध्ये जनतेला अनुभवाला येतं, जनतेला दिसतं, जनता ज्याच्यामध्ये एकतर भरडली जाते किंवा जनतेला त्याचा फायदा मिळतो,
त्या सगळ्या गोष्टी राजकीय पक्षांच्या चर्चेमध्ये आल्या पाहिजेत. त्याच्यावरती राजकीय पक्षांनी आपली भूमिका मांडली पाहिजे. आपण काय करणार आहोत हे सांगितलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की आम्ही 2014च्या आधीपासून हीच भूमिका घेत आलो, हेच मांडत आलो. आणि जनतेला आम्ही जे मांडलं ते जनतेला स्वीकारण्यासारखं वाटलं, जनतेला पटलं. नाही, पण भंडारी सर, तुम्ही हे सगळं सांगताय बरोबर आहे, ठीक आहे. आकडे तर जे आहेत ते उत्तर प्रदेशातले दिसतातच आहेत. पण त्यासोबत आकडे हेही सांगतायत की आतापर्यंत 403 पैकी 361 जागांचे कल हाती आले आहेत, ज्यामध्ये भाजपला 60 जागांचं नुकसान होतंय आणि सपाला 74 जागांचा फायदा होतोय. नाही, होऊ शकतो ना. आणि अजून आपल्याला अंतिम निकाल आलेले नाहीयेत. हे आता मला वाटतं किती फेऱ्या झाल्या असतील मला कल्पना नाहीये. कदाचित निम्म्या फेऱ्या झाल्या असतील, निम्म्या झाल्या नसतील. साधारण निम्म्या होत आल्या. हो, त्यामुळे जेव्हा अंतिम निकाल येतील तेव्हा हे चित्र स्पष्ट होईल. पण अशा तऱ्हेने काही जागा गमावणं, काही जागा मिळवणं हे होतच असतं. सर, मला आता गजानन निमदेव यांच्याकडे जायचंय. गजानन सर, आता जो अर्थ निघतो या सगळ्या निवडणुकीतून, म्हणजे विशेषतः उत्तर प्रदेशच्या या निकालातून, भाजपसाठी पुन्हा दुसरा एक मास लीडर या आजच्या निकालानं दिलेला आहे असा त्याचा अर्थ घ्यायचा का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आजच्या निकालानं दिलंय का? तुमचं काय म्हणणं आहे? काय अर्थ लावता आजच्या या मॅन्डेटचा? आम्हाला आमच्या चर्चेला जाण्याचं काही कारण मला तरी दिसत नाही. योगी आदित्यनाथ हे एक सशक्त सक्षम नेते म्हणून पुढे येत आहेत. गेली 5 वर्ष पूर्ण वेळ तेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या काळात त्यांनी जी विकास कामं केली, महिलांसाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून दिलं, ग्रामीण भागात सरकारच्या ज्या विकास योजना पोहोचवल्या, त्या सगळ्यांचा परिणाम म्हणून दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशातील जनता योगी आदित्यनाथ यांना कौल देत आहे. मोदींच्या जागी आहेत. 2024च्या दृष्टीने उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळत असलेलं यश हे अतिशय त्यांच्यासाठी उपयोगी सिद्ध होणार आहे, भारतीय जनता पार्टीसाठी. परंतु नरेंद्र मोदी हे आजही जगातले लोकप्रिय नेते म्हणून पुढे आलेले आहेत. मोदींनंतर कोण याचा विचार आजच करण्याची काही गरज आहे असं मला तरी वाटत नाही. बरं, ठीक आहे. पण तुम्हाला काय वाटतं, जेव्हा या देशामध्ये भाजपला रोखण्याच्यासाठी म्हणून वेगवेगळ्या आघाड्या निर्माण केल्या जाण्याचा संकल्प सुरू आहे किंवा तसे प्रयत्न सुरू आहेत, पण अशा वेळी उत्तर प्रदेश सारख्या राजकीय प्रयोगशाळेतून मायावतींचं पूर्णपणे गायब होणं आणि काँग्रेसचं पूर्णपणे बाजूला होणं हे काय संकेत देत आहेत? हे भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने मला वाटतं चांगले संकेत नाही आहेत. काँग्रेस हा देशातला सगळ्यात जुना राजकीय पक्ष आहे. देशभर प्रत्येक गावात आज काँग्रेसचं कॅडर आहे, काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. काँग्रेसनी जर सक्षम नेतृत्व दिलं, कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावलं, तर काँग्रेसला चांगले दिवस येऊ शकतात. काँग्रेस सातत्याने मोदी, शहा, संघ, भाजप यांच्यावर टीका करण्यातच आपली ऊर्जा वाया घालवते. काँग्रेसनी जर जनतेपुढे विकासाचा अजेंडा ठेवला, आम्ही देशासाठी काय करणार, जनतेच्या कल्याणासाठी काय करणार, या बाबतीत जर काँग्रेस बोलली, काही ठोस कार्यक्रम उपलब्ध करून दिला, तर काँग्रेसला चांगले दिवस येऊ शकतात. आणि काँग्रेसला चांगले दिवस येणं हे भारतीय लोकशाहीला बळकट करण्यासाठी उपयुक्त सिद्ध होईल. राहिला प्रश्न मायावतींचा. मायावतींनी यावेळेस निवडणूक लढलीच नाही असं चित्र दिसत आहे. आता त्यांनी भारतीय जनता पार्टीला मदत करण्यासाठी निवडणूक लढली नाही की अखिलेश यादव यांना विजयी करण्यासाठी निवडणूक लढली, हा प्रश्न आहेच. त्याचा शोध भविष्य काळात घ्यावा लागेल. राजकीय विश्लेषक आपापल्या पद्धतीने त्याचं विश्लेषण करतील आणि मायावती सुद्धा भविष्यात पुढे येऊन त्यांची भूमिका स्पष्ट करतील. बर, निमदेव सर, तुम्ही जो मुद्दा मांडला तोच घेऊन राजू वाघमारे यांच्याकडे जाऊयात. वाघमारे सर, एका ज्येष्ठ पत्रकाराचं असं म्हणणं आहे की काँग्रेस विकासाच्या संदर्भातली किंवा अशी भूमिकाच घेत नाही. तर असं का होत आहे? म्हणजे भूमिकाच न घेण्यामुळे पंजाबमध्ये सुद्धा कदाचित ही वेळ आली का, भूमिका न घेण्यामुळे उत्तर प्रदेशात ही वेळ आली? नाही, मिलिंदजी, भूमिका काँग्रेस घेत आलेली आहे. पंजाब आंदोलन बघा तुम्ही, शेतकऱ्यांचं आंदोलन.
सर म्यूट झाला तुमचा आवाज प्लीज. नाही पण त्या भूमिकेला आवाज येतोय तुम्ही का? म्हणताय आला, भूमिका आला, आला. बोल. भूमिका घेतली, पण त्या भूमिकेला मतदारांनी कुठे काही प्रतिसाद दिलाय असं दिसत नाही ना. नाही, आणि निमसे सरांचं असं म्हणणं होतं, त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही केवळ मोदी शहा या सगळ्या गोष्टींवर टीका करत बसता, तुम्ही लोकांना कार्यक्रम काही देत नाही, तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टींबद्दल बोलत नाही. खरं तर अशाच प्रकारचं काम आधी आपनं सुद्धा करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी केंद्र सरकारसोबत पंगा घेण्याचा प्रयत्न केला, पण नंतर त्यांनी ते सोडलं आणि कामावर लक्ष केंद्रित केलं आणि त्याचा रिझल्ट त्यांना मिळाला. आणि आता पंजाबमध्ये सुद्धा त्यांना तो रिझल्ट मिळतोय. याच्यातून तुम्हाला वाटतं खरंच आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे? नाही, तुम्ही म्हणताय त्या गोष्टी अगदी खऱ्या आहेत. आत्मचिंतनाची गरज काँग्रेसला आहे, याच्याबद्दल दुमत नाही. पण ठोस प्रोग्राम घेऊन काँग्रेस जनतेसमोर गेलेली नाही अशातला काही भाग नाही. काँग्रेसने ठोस प्रोग्राम घेऊन जनतेसमोर काँग्रेस गेलेली आहे, प्रत्येक वेळी गेलेली आहे, आणि काँग्रेस याच्या पुढेही प्रोग्राम घेऊन जाईल. प्रश्न असा झालेला आहे की ज्या पद्धतीने परिणामक म्हणजे इतर गोष्टींचा परिणाम ज्या पद्धतीने करावायच पाहिजे तिथे कुठेतरी आम्ही कमी पडतोय. आमचे विचार लोकांपर्यंत जाण्यामध्ये कुठेतरी कमी पडतोय. आणि ज्या पद्धतीने पंजाबमध्ये आम्ही शेवटी जे हाताळणी आमच्याकडून झाली किंवा जे नेतृत्व बदल आमच्याकडून झाला आणि त्याच्यानंतरच्या ज्या घडामोडी घडल्या त्या लोकांना पंजाबमधल्या आवडल्या नाहीत. नाही तर हा रिझल्ट आला नसता, कारण हा जो रिझल्ट बदलला गेलेला आहे पंजाबचा, हा शेवटच्या 4 ते 5 महिन्यामध्ये हा संपूर्ण रिझल्ट बदलला गेला. आणि कदाचित त्या सगळ्या गोष्टीची नाराजी जी पंजाबच्या मतदारांची काँग्रेसवर झाली, त्या नाराजीतून त्यांनी काँग्रेसला नाकारलेलं दिसतंय आणि त्याच्यामुळे पंजाबमध्ये ती परिस्थिती घडली. पण काँग्रेस हा नेहमीच हा कन्स्ट्रक्टिव्ह डेव्हलपमेंट घेऊन लोकांपुढे जाणारा पक्ष आहे. त्यांनी कन्स्ट्रक्टिव्ह डेव्हलपमेंट घेऊन आजपर्यंत काम केलेलं आहे. आज एवढ्या वर्षाचा जो इतिहास आहे त्या इतिहासात कन्स्ट्रक्टिव्ह डेव्हलपमेंटनेच काम केलेलं आहे. पण आता यावेळी ज्या गोष्टी होत आहेत त्या गोष्टीकडे एक डोळसपणाने बघणं गरजेचं आहे आणि एक त्याच्यातून बोध घेऊन ज्या चुका आमच्याकडून घडल्यात त्या चुका कदाचित याच्या पुढे होणार नाहीत आणि त्याच्यातून एक नवीन मार्ग पण सर तयार तुम्ही चुकांबद्दल बोललात, निश्चितपणे तुम्ही खूप सकारात्मक बोलताय की आम्ही त्याच्याबद्दलचा विचार करू. पण आज काँग्रेसचा जो कार्यकर्ता घरी बसून हे सगळी आपली चर्चा ऐकत असेल, त्या कार्यकर्त्याला हा विश्वास सुद्धा देणं गरजेचं आहे की काँग्रेसच्या अंतर्गत सध्या एक खूप मोठं मंथन होणं गरजेचं आहे. काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्ष द्या ही मागणी पक्षाच्या मधून सुद्धा सातत्यानं उभी राहते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्याच्याबद्दल सातत्यानं मंथन करा असं सांगतायत, ते मंथन होत नाहीये. 2014 पासून ते 2022 पर्यंत काँग्रेसच्या गांधी कुटुंबातले जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाच्या व्यतिरिक्त संधी वेगळी कुणाला तरी द्या ही मागणी सुद्धा येते. किती अजून परीक्षा द्यायच्या, किती अजून संधी द्यायच्या राहुल गांधी यांना, हा प्रश्न सुद्धा विचारला जातोय. त्याच्यावर ही मंथन होईल का? नाही, बघा एक गोष्ट लक्षात घ्या की राजकारणाचा जो प्रोसेस असतो किंवा राजकारण इट इज लाईक अ इव्होल्युशन. त्याच्यामध्ये कंटिन्यू अंतर्गत बदल होत असतात, तुमच्या विचारसरणीतले बदल असतात, तुमच्या राजकीय भूमिकेचे बदल असतात आणि एक तो प्रोसेस आहे. तो प्रोसेस प्रत्येक राजकीय पक्षात सुरू असतो आणि तो काँग्रेसमध्ये नक्कीच सुरू राहणार आहे. राहिला प्रश्न तुम्ही जो म्हणताय की नेतृत्वाचा, तर राहुलजींच्या नेतृत्वाबद्दल काँग्रेसमध्ये कुठेही दुमत नाहीये. राहुलजींचं नेतृत्व काँग्रेसमध्येच सगळ्यांना मान्य आहे. प्रश्न हा नेतृत्वाचा नसून ज्या पद्धतीने परिणामकरित्या आमचं इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे किंवा आमचं मीडिया मॅनेजमेंट ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही करू शकलो नाही, हा एक आमचा दोष आहे. आणि दुसरा आमचा जो दोष, आमचा जर पंजाबचा दोष बघितला तर ते तुम्हाला मी सांगितलं, सत्तांतराचा जो टायमिंग होता तो टायमिंग निवडणुकीच्या खूप जवळ आलेला टायमिंग होता. त्याच्यातून डॅमेज कंट्रोल करायला आम्हाला वेळ मिळाला नाही आणि त्याच्यामध्ये आपने आपली बाजी मारून नेली तेवढ्या त्या छोट्याशा स्पॅन ऑफ विंडो मध्ये. आणि त्याच्यामुळे आपला जे यश मिळालं ते त्या धर्तीवर मिळालं. पण या दोन्ही गोष्टीकडे आता व्यवस्थित बघणं गरजेचं आहे की अशा पद्धतीची जी आमचीच मतं आहेत ती मतं जर दुसऱ्या पक्षांकडे जात असतील तर ती मतं कशी थांबवता येतील, काँग्रेसकडे ती मतं कशी थांबवून त्याचं रिटेन्शन करून
पुन्हा एकदा काँग्रेसला उभारी कशी देता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करायला काँग्रेस पार्टी तयार आहे आणि काँग्रेस पार्टी करत आलेली आहे. हे निवडणुका आहेत, निवडणुकांमध्ये चांगले निकाल आपल्या बाजूनी लागतात, कधी लागत नाही. आणि ज्या या मध्यावधीच्या निवडणुका असतात राज्यांच्या, त्याच्यामुळे कधी असं पण आपल्या इतिहासात झालेलं आहे की तुम्हाला मध्यावधी निवडणुका ज्या झालेल्या आहेत त्या ज्या पक्षांच्या बाजूनी झालेल्या आहेत, ज्यांना राज्य मिळालेली आहेत, त्यांना लोकसभेमध्ये मतदारांनी घरी बसवलेलं आहे आणि लोकसभेमध्ये दुसऱ्या पक्षाला त्यांनी पुढे नेलेलं आहे. अशा प्रकारचा इतिहास पण या देशामध्ये घडलेला आहे. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी पण कुठे नाराज होण्याची गरज नाही आहे. निवडणुका आहेत, या गोष्टी होणार. खरंय. ताकदीने पुढे कसं येता येईल त्याच्याकडे आपण बघणं, सकारात्मकरित्या बघणं आवश्यक आहे. नक्की हाच विश्वास खरं तर कार्यकर्त्याला नेत्यांकडून हवा आहे की निवडणुका येतात, निवडणुका जातात, पण आपण लढलं पाहिजे. पण उत्तर प्रदेशची जी आताची स्थिती आहे ती स्थिती तुम्हाला दाखवायची आहे. या मॅजिक वॉलच्या माध्यमातून काय दिसतंय बघा. हा जो रेड सगळा स्पॉट दिसतोय, तो रेड स्पॉट काय दाखवतोय, तो आहे यादव लँड म्हणून ज्याला ओळखलं जातं. सपाचा हा सगळा बालेकिल्ला आहे, तो शाबूत ठेवण्यामध्ये सपाला यश आलेलं दिसतंय. पण शेतकरी आंदोलन ज्या पट्ट्यामध्ये पेटलं होतं त्या पट्ट्यामध्ये सुद्धा भाजपला पूर्णपणे धोबीपछाड देण्यात यश येईल असं वाटलं होतं सपाला, पण तिथं फार यश आलेलं नाहीये. जाट आणि मुस्लिम हे समीकरण तयार होईल आणि भाजपचा सफाया होईल असं सांगितलं गेलं. जाट नेते हे सपासोबत गेले, त्यांच्यासोबत युती केली, पण तरी सुद्धा ऐन वेळेला भाजपनं जाट संमेलनाच्या माध्यमातून दिल्लीमध्ये त्यांना पुन्हा आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी झाला हा इथं दिसतोय, कारण पश्चिमांचल हा प्रदेश जो आहे तिथं पूर्णपणे भाजपला नेस्तनाबूत करण्याचा, शेतकरी आंदोलनाचा त्यांना फटका बसेल हा जो प्रयत्न विरोधकांचा होता तो अपयशी ठरतोय. ती स्थिती पूर्वांचलमध्ये आहे बघा. पूर्वांचलमध्ये सुद्धा भाजपची स्थिती मजबूत आहे. भाजपनं आपल्या जागा राखलेल्या आहेत आणि संपूर्ण उत्तर प्रदेशच्या या नकाशाकडे जर आपण बघितलं तर हा भगवा जो आहे तो भगवा अजूनही कायम दिसतोय. मग झालंय काय तर बीएसपी 14 जागा कमी झालेल्या आहेत, काँग्रेसच्या 3 जागा कमी झालेल्या आहेत. म्हणजे इथं जे सपाच्या जागा वाढलेल्या आहेत त्याच्यामध्ये बीएसपी आणि काँग्रेस यांचे मतं ही गेलेली आहेत पुढे. मला हाच प्रश्न निमसे सरांना विचारायचा आहे. पण त्यापूर्वी उत्तराखंडमधल्या काही महत्त्वाच्या अपडेट्स घेऊयात, कारण उत्तराखंडमध्ये आता असं दिसतंय की भाजप बाजी मारणार आणि सत्ता कायम राखणार. 3 नेते बदलांनंतर सुद्धा दीपक बिष्ट आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत आणि ते हरीश रावत कांग्रेस नेते यांच्या निवासस्थानाच्या इथे आहेत. दीपक जी, क्या माहौल है उत्तराखंड में, आंकड़े क्या बता रहे हैं? देखिए, इस वक्त जो आंकड़ों की अगर बात करें तो बीजेपी जरूर आगे चल रही है और ये कहा जा रहा है कि जिस तरह से रुझान आ रहे हैं 43 सीटों पर बीजेपी आगे चल रही है और 21 सीटों पर कांग्रेस है और वहीं जो अन्य हैं वो भी 6 पर हैं. और इस वक्त हम हरीश रावत जो कांग्रेस के कद्दावर नेता है उनके घर के बाहर है. हालांकि सन्नाटा पसरा हुआ है क्योंकि कुछ देर पहले तक यहाँ पर मीडिया का जमावड़ा था, लेकिन अब जिस तरह से सीटों का अंतर बढ़ता जा रहा है और खुद हरीश रावत जो उनकी लालकुआ सीट है वहाँ से भी पीछे चल रहे हैं, तो ये कहा जाए कि अभी कुछ नहीं कहा जा सकता क्योंकि रुझान है लगातार और अभी भी यहाँ पर कार्यकर्ताओं का जमावड़ा नहीं है. तो कहीं ना कहीं बीजेपी जिस तरह से पहले से ही उनके जिस तरह से एग्जिट पोल पर रुझान आए थे उसके तुरंत ये उलट आंकड़े यहाँ पर दिखाई दे रहे हैं क्योंकि बीजेपी आगे है. उस वक्त ये कहा जा रहा था कि 35 और 33 का जो आंकड़ा होगा बिल्कुल नज़दीकी होगा और दोनों ही पार्टियों के बीच में सीधी टक्कर नजर आ रही थी, लेकिन यहाँ पर काफ़ी अंतर देखने को मिल रहा है. फिलहाल अभी इंतजार और करना पड़ेगा. लगभग 1 घंटे में यहाँ पर सारी चीज़ें क्लियर हो जाएंगी. और दीपक जी, आप हरीश रावत के निवास पर है और जो आंकड़े मैजिक वॉल हमें बता रही है कि हालांकि भाजप सत्तेत येईल कदाचित. 43 जागा आता भाजपला मिळत आहेत, पण 14 जागांचं नुकसान आहे. काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे, 21 जागा काँग्रेसला मिळत आहेत, म्हणजे लीड आहे, पण 10 जागांचा फायदा आहे. तो दीपक जी, कांग्रेस के खेमे में क्या माहौल है फिलहाल?
देखिए फिलहाल कांग्रेस के खेमे में अभी माहौल जो है उस तरह का नहीं है जिस तरह से शुरुआती जो एग्जिट पोल के नतीजे आए थे उस तरह का माहौल यहाँ पर नहीं दिखाई दे रहा है, क्योंकि जो कांग्रेस के कई लीडर जो है वो इस वक्त पीछे चल रहे हैं, तो उससे कहीं ना कहीं शांति यहाँ पर छाई हुई है। और पूरा ये यहाँ पर दिखाना चाहूँगा, देखिए कहीं पर भी कोई ऐसा कार्यकर्ता यहाँ पर नहीं है, क्योंकि सुबह यहाँ पर जमावड़ा जरूर हुआ था, लेकिन अब कार्यकर्ता भी कम है, मीडिया का जमावड़ा यहाँ से हटा हुआ है हरीश रावत के घर से। तो कहीं ना कहीं ये लग रहा है कि कांग्रेस का जो बीजेपी के साथ जो आंकड़ा था, जो गहराई थी, वो काफ़ी दूर होते जा रही है, क्योंकि जिस तरह से बीजेपी इस वक्त आगे चल रही है उत्तराखंड में, तो उसके बाद कहीं ना कहीं लग रहा है कांग्रेस को कि हम पीछे हो गए हैं, और यही वजह है कि इसी वजह से यहाँ पर सन्नाटा पसरा हुआ है। लेकिन अगले 1 घंटे में ये सारी तस्वीर जो है साफ हो जाएगी। जी अच्छा, एक आखिरी सवाल, अगर भाजपा यहाँ सत्ता में आती है उत्तराखंड में, तो क्या मुख्यमंत्री का चेहरा वही रहेगा या कुछ बदलाव आएगा? देखिए जिस तरह से शुरुआती दौर से पुष्कर सिंह धामी जो मुख्यमंत्री उत्तराखंड थे, उनके ऊपर काफ़ी दारोमदार था, क्योंकि तीसरे मुख्यमंत्री लगातार हुए थे। पहले त्रिवेंद्र सिंह रावत थे, उसके बाद तीरथ सिंह रावत बने, और उसके बाद पुष्कर सिंह धामी का नंबर आया। तो जिस तरह से अगर यहाँ पर भारी बहुमत के साथ अगर बीजेपी आती, तो जाहिर सी बात है कि सीएम का चेहरा भी पुष्कर सिंह धामी ही होंगे। लेकिन अभी ये सारी चीज़ें जो है काफ़ी दूर है, लेकिन ये जरूर कहा जा रहा है कि जिस तरह से जादुई आंकड़े छू रही है बीजेपी, तो उसके बाद सीएम का चेहरा पुष्कर सिंह धामी ही होंगे। जी दीपक जी, बहुत बहुत धन्यवाद इस पूरी विस्तृत जानकारी के लिए। हम और कुछ समय के बाद ताजा अपडेट से आपसे दोबारा संपर्क करेंगे। दीपक जी शुक्रिया। आणि माधव भंडारी सर आपल्यासोबत आहेत। भंडारी सर, मुख्यमंत्री सातत्यानं बदलणं उत्तर प्रदेशात बदलायला लागला नाही, पण उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री बदलणं भाजपच्या पथ्यावर पडलं, तर जे काँग्रेसला पंजाबमध्ये नाही करता आलं। नाही, आपण आता त्याचा अर्थ काही लावू शकतो, पण मला स्वतःला असं वाटतं की उत्तराखंडमध्ये जे काही चित्र आपल्याला दिसतंय, म्हणजे आता त्या बिस्तेजींनी काय सांगितलं मला काहीच ऐकू आलं नाही, पण निवडणूक आयोगाच्या याच्यावरती जी 56 जागांचा कल मला बघायला मिळाला, आता किती जागांचा आला कल्पना नाही, 56 जागांमध्ये आम्ही 33 ठिकाणी आघाडीवर होतो, आणि मगाशी तुम्ही बोलताना 43 जागांचा उल्लेख केला, 70ची विधानसभा आहे, त्यामुळे आम्हाला बहुमत तर मिळणार आहे हे स्पष्ट आहे। ह्याचा अर्थ मी परत म्हणालो तसंच आहे की एक तर मोदीजींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास, आणि दुसरं त्या ठिकाणी त्या सरकारने केलेली विकासाची कामं, विकासाला दिलेलं प्राधान्य, लोककल्याणकारी कामाला दिलेलं प्राधान्य, वेगवेगळ्या योजना ज्या राबवल्या त्याचा परिणाम जनतेपर्यंत पोहोचवण्यामध्ये त्या योजना आम्ही यशस्वी झालो, हा एक त्यातला महत्वाचा मुद्दा आहे, आणि त्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून हे चित्र आपल्याला आज दिसतंय। त्यातला एक महत्वाचा मुद्दा मला आपल्याला मुद्दाम लक्षात आणून द्यायचा आहे की लोकांना फायदा करून देणाऱ्या अनेक योजना काँग्रेसने 52 सालापासून 47 सालापासून सुद्धा आखल्या नव्हत्या, अशा नाही, कागदावर होत्या, त्या लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत। आमच्या काळामध्ये या 2014 पासून आतापर्यंत अनेक योजना ह्या जनतेपर्यंत थेट पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झालो, आणि म्हणून अनेक उत्तर प्रदेशमध्ये जो चित्र आपल्याला दिसतंय त्याच्यामध्ये मुस्लिम मतदान हे पूर्णपणे भाजपच्या विरोधात गेलं अशातली वस्तुस्थिती नाही। उलट जे विश्लेषण मी गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमांमधून बघतोय किंवा वेगवेगळ्या पत्रकारांचं वाचतोय, त्याच्यामध्ये बहुतेक सगळेजण दबक्या आवाजात आवडत नसताना, इच्छा नसताना हे मान्य करतात की मुस्लिम मत सुद्धा भाजपला मिळणार आहे। त्यामुळे हा जो बदलाव आहे, येतो माधव भंडारीजी आपल्याकडे, पण यानंतर आपण थेट जातोय ते विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधक सगळे एकत्र जमलेत। आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर देखील आपल्या सोबत आहेत। तुषार, विधान भवनाच्या पायऱ्यांवरती या ठिकाणी भाजपा आमदारांची घोषणाबाजी सुरू आहे। उत्तर प्रदेश झाकी आहे, महाराष्ट्र बाकी आहे, काय सांगाल तुम्ही? उत्तर प्रदेश झाकी आहे, महाराष्ट्र बाकी बोलताय। उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तरांचल देशाचा मूड कळतोय। या पापी लोकांनी मॅन्डेटच्या विरोधात जाऊन शरद पवारांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या गद्दारीमुळे महाराष्ट्रात जी तिघाडी सरकार केली आहे त्याला लोक कशी उत्तर देतील हे आता त्यांनी पाहायचं आहे। सर काय सांगाल, 4 राज्यांमध्ये भाजपची सत्ता एकादी बसताना पाहायला मिळते। देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांवर पुन्हा एकदा देशाच्या जनतेनं, त्या राज्याच्या जनतेने विश्वास व्यक्त केलेला आहे, आणि म्हणून याच पद्धतीने महाराष्ट्रात सुद्धा उद्या भाजपाची सत्ता सुद्धा
आल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला विश्वास आहे. सर, ज्या गोव्यामध्ये शिवसेनेने ताकद लावली होती त्या गोव्यामध्ये शिवसेनेला खातं देखील उघडता आलं नाहीये. शिवसेनेनं विश्वासघात करून महाराष्ट्रात सत्ता मिळवली. जे गोव्यात घडलं ते उद्या शिवसेनेचं महाराष्ट्रात सुद्धा घडल्याशिवाय राहणार नाही ही आम्हाला खात्री आहे. आपण या ठिकाणी पाहत असाल तर या ठिकाणी सर्व भाजपाचे आमदार या ठिकाणी आनंद व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. आपण हे आमदार पाहत असाल, हे आमदार आपल्याला आनंद व्यक्त करताना पाहायला मिळतात की उत्तर प्रदेश झाकी आहे, महाराष्ट्र बाकी आहे, या प्रकारच्या घोषणाबाजी आपल्याला या विधान भवनाच्या पायऱ्यांवरती सुरू असताना पाहायला मिळतात. ज्या प्रकारे आता उत्तर प्रदेशमध्ये भाजपा सत्ता स्थापन करताना पाहायला मिळते त्या पार्श्वभूमीवरती विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती आपल्याला मात्र भाजप आमदार आनंद व्यक्त करताना पाहायला मिळतात. अनेक भाजपचे आमदार आहेत. बापू, काय सांगाल तुम्ही, उत्तर प्रदेशमध्ये एखादी सत्ता मिळवत आहे? तुषार, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या बाहेर सुद्धा हलचल सुरू झालेली आहे. भाजपचे आमदार घोषणा देत आहेत. निमदेव सर, उत्तर प्रदेश आणि अन्य 3 राज्यांमध्ये जर भाजपला खरंच सत्ता मिळाली, उत्तर प्रदेशात तर आता जवळपास स्पष्ट आहे सत्ता मिळेल असं, पण अन्यही 3 ठिकाणी भाजपला सत्ता मिळाली तर त्याचे परिणाम आणि पडसाद हे थेट महाराष्ट्रात होतील असं वाटतं? महाराष्ट्रात त्याचे थेट परिणाम होतील असं आजच सांगता येणं कठीण आहे. परंतु 3ही राज्यांमध्ये गोवा वगळता, गोव्यातही आता 20-20ची बरोबरी होते. 20 जागा भाजपला, काँग्रेस 14वर गेलेला आहे. त्यामुळे 4 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येण्याची दाट शक्यता आहे आणि याचा परिणाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढण्यात होईल. 2019च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीला 105 जागा मिळाल्या आणि युतीत मित्र असलेल्या शिवसेनेला 56, अशा 61 जागा मिळवून भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला जनतेने कौल दिला होता. परंतु शिवसेनेने वेगळी भूमिका घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी या जनतेने नाकारलेल्या पक्षांशी संगत केली आणि सत्ता मिळवली. त्यामुळे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मनोबल हे काही प्रमाणात खच्ची झालं होतं. ते पुन्हा वाढेल आणि पक्षाला नवसंजीवनी प्राप्त होईल. पक्षात एक नव चैतन्य निर्माण होईल आणि पुढे मोठी झेप घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात सज्ज होईल असं मला वाटतं. बर, आपल्यासोबत निमदेव सर सुद्धा आहेत. काँग्रेसचे नेते आणि भाजपचे नेतेही सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि आणखीनही काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्यायचे आहेत. पण एक धावती नजर टाकूयात सगळ्या राज्यांवर. उत्तर प्रदेश 2017ची स्थिती आपण पाहतो. 2017ला भाजपला 312 जागा मिळाल्या होत्या. आतापर्यंतचे जे कल आहेत त्यानुसार मात्र आकडे थोडेसे बदलले आहेत. भाजपचं संख्याबळ कदाचित कमी होऊ शकतं. आतापर्यंतच्या आकड्यानुसार भाजपला 52 जागांचा तोटा होताना दिसतोय तर सपाला 70 जागांचा फायदा होताना दिसतोय. पुढच्या राज्याकडे बोलूयात. पंजाबमध्ये जर का 2017ची स्थिती पाहिली तर काँग्रेसची एक हाती सत्ता होती. 77 जागा मिळाल्या होत्या. आपला 20 जागा मिळाल्या होत्या. पण 2022 स्थिती बदलली, बरोबर उलट. आपला 88 जागा मिळाल्या, 68 जागांचा फायदा आणि काँग्रेसला मोठं नुकसान होताना दिसतंय. 62 जागांचं नुकसान. केवळ 15 जागांवर काँग्रेसला आतापर्यंत आघाडी मिळालेली दिसते. पुढच्या राज्याकडे बोलूयात. उत्तराखंड फटाफट 42 जागा भाजपला मिळताना दिसत आहेत पण 15 जागांचं नुकसान होत आहे. पुढचं राज्य मणिपूरमध्ये सुद्धा भाजप सत्तेच्या दिशेने हळूहळू पुढे चाललंय. 18 जागा भाजपला मिळताना दिसत आहेत. 6 जागांचा फायदा आहे आणि त्याच वेळेला काँग्रेसला 12 जागांचं नुकसान दिसत आहे. शेवटचं पण अत्यंत महत्त्वाचं राज्य गोव्यामध्ये तर चित्र आणखीन बदललंय. अर्थात हे साधारण आता 4थी किंवा 5वी फेरी सुरू आहे. आणखीनही काही फेऱ्या महत्त्वाच्या व्हायच्या आहेत. पण 2017चा जर का विचार केला तर भाजपला 2017मध्ये फक्त 13 जागा मिळाल्या होत्या आणि 17 जागा काँग्रेस सिंगल लार्जेस्ट पार्टी होती. पण भाजपनं सत्ता स्थापन केली होती. टॅक्टिक्सवर भाजप जिंकलं होतं. 2022ची आत्तापर्यंतची जर का आकडेवारी पाहिली तर आपल्याला दिसतंय 7 जागांचा फायदा भाजपला होतो दिसतोय. काँग्रेसला 6 जागांचं नुकसान आहे. त्यामुळे या आहेत आत्तापर्यंतच्या महत्त्वाच्या अपडेट्स. विशाल, आणि यासोबतच यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर अशाच पद्धतीने न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून या निवडणुकीचं म्हणजे 5 राज्यांच्या निवडणुकीतले आकडे त्याचं कव्हरेज अगदी अचूक आणि वेळीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.